शाक्तवीर अर्थात शाक्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जर जास्त आयुष्य लाभलं असतं तर महाराष्ट्रातील मराठा समाजाबरोबरच आमच्या मराठा बांधवाबरोबरच सारा महाराष्ट्र त्यावेळीच बौद्धमय झाला असता। याचं कारण असं आहे की आज 16 जानेवारी 1681 रोजी शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक। अर्थात हा राज्याभिषेक तर हिंदू धर्मी पद्धतीनं अजिबात नव्हता, तो वैदिक धर्मी पद्धतीनं अजिबात नव्हता, हिंदू धर्माच्या पद्धतीनं अजिबात झाला नव्हता, तो शाक्य पद्धतीनं झाला होता। आणि शाक्य अवैदिक पद्धतीनं म्हणजेच अवैदिकची परंपरा आहे, ते साऱ्या बौद्ध धर्माच्या परंपरा आहेत आणि त्यामुळंच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा शाक्य पद्धतीनं झालेला आहे, अर्थात बौद्ध पद्धतीनं झालेला आहे। आणि म्हणून छत्रपती संभाजीराजे हे खऱ्या अर्थानं धर्मवीर नव्हते तर शाक्यवीर होते। आणि मग जर तसं छत्रपती संभाजी महाराज असतील, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील, यांचा राज्याभिषेक जर शाक्य पद्धतीनं झाला असेल, अर्थात बौद्ध धर्मी पद्धतीनं झाला असेल, मग ती प्रजा कशी हिंदू असेल? बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जर राज्याभिषेक हा शाक्य पद्धतीनं झाला असेल, किंबहुना बौद्ध पद्धतीनं झाला असेल, तर मग ती रयत ही हिंदू धर्मी कशी असेल, ती रयत ही वैदिक धर्मी कशी असेल, ती रयत ही ती प्रजा ही ब्राह्मण धर्माचे गुलाम कसे असेल, तर ती प्रजा सुद्धा बौद्ध धर्मी असली पाहिजे। आणि म्हणूनच याचा विचार करून शिवधर्माच्या वाटेवरून आमचा मराठा बांधव हा बौद्ध धर्माचा शोध घेत असताना बौद्ध धर्माच्या दिशेनं जाणं हेच खऱ्या अर्थानं छत्रपती शाक्यवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल। आज त्यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं 16 जानेवारी 1681 रोजी शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं त्यांना मानाचा मुजरा करतो। आपल्या वडिलांच्या प्रमाणेच म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच शाक्तवीर संभाजी महाराज सुद्धा तितकेच शूरवीर, पराक्रमी, मुत्सद्दी आणि प्रजाहितदक्ष होते। त्यांच्यावरती मुळातच हा शाक्यपंथी संस्कार शाक्यधर्मीय पंथाचा आहे, शाक्यपंथाचा संस्कार लहानपणापासून होता। त्यांचे सासरे पिलाजी शिर्के यांचं जे ठिकाण शृंगारपूर हे त्यावेळी शाक्यपंथाचं प्रमुख संस्कार केंद्र होतं। शाक्तवीर संभाजी महाराजांच्या पत्नी हे वेसूबाई यांच्यावर सुद्धा साहजिकच शाक्यपंथाचा संस्कार झालेला होता। आणि म्हणूनच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा शाक्य पद्धतीनं आणि म्हणजेच अर्थात बौद्ध पद्धतीनं झाला। म्हणून छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बौद्ध राजे होते। त्या काळामध्ये आपल्या पत्नी राणी येसूबाईंच्या हातामध्ये स्वराज्याच्या कारभाराची सूत्र दिली। स्वराज्याच्या रयतेच्या कुलमुख्त्यारपदी राणी येसूबाईंची नेमणूक झाली होती। म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये आपल्या पत्नीच्या हाती स्वराज्याच्या राज्याच्या कारभार देणारा हा जगातला पहिला शाक्तवीर आणि पहिला छत्रपती म्हणजे संभाजी महाराज होय। त्या काळात शाक्य पद्धती ही मातृसत्ताक पद्धत होती आणि मातृसत्ताक पद्धतीमुळं स्त्रियांना सन्मानाने अधिकार देण्याची परंपरा आणि संस्कार होता। त्या पद्धतीनं शाक्तवीर संभाजीराजे यांनी आपली पत्नी येसूबाईच्या हातामध्ये स्वराज्याची सूत्र दिली। म्हणजे जगामध्ये स्त्रीच्या हाती स्वराज्याचा, स्त्रीच्या हाती सत्तेचा, राजकारभाराची, स्त्रीच्या हाती जबाबदारी देणारा पहिला राजा, पहिला छत्रपती म्हणजे संभाजी महाराज होते। आपण संभाजी महाराजांचा हा चुकीचा इतिहास सांगितला, धर्मवीर म्हणतात। खरंच संभाजी महाराज हे धर्मवीर होते। धर्मवीर म्हणजे धर्मासाठी बलिदान देणारे, धर्मासाठी रक्षण करण्यासाठी बलिदान देणारा म्हणजे धर्मवीर।
जसं छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून चुकीचा आणि खोडसाळपणा इथल्या ब्राह्मणवाद्यांनी केला, ब्राह्मणांनी केला, तसाच चुकीचा आणि खोडसाळपणा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणे होय. खरं तर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असू शकत नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि स्वराज्यासाठी झालेलं आहे, म्हणून ते खरे राष्ट्रवीर होतात, शक्तिवीर आहेत. म्हणून धर्मवीर असूच शकत नाही, तर संभाजी राजे हे शक्तिवीर होते. खरं आदर्श राजाची संकल्पना हिंदू धर्मी नाहीच. राज्य आणि राज्याभिषेक ही संकल्पना ही हिंदू धर्मी, वैदिक धर्मी असू शकत नाही, ब्राह्मणी धर्मी असू शकत नाही. तर आदर्श राज्याची संकल्पना, राज्याभिषेक हा शब्द आणि राज्याभिषेक ही संकल्पना ही बौद्ध धर्मी आहे. छत्रपतीचा अर्थ, छत्रपती हा शब्द सुद्धा हा हिंदू धर्मी नाही, तो वैदिक धर्मी सुद्धा ना धर्मी नाही, तो ब्राह्मणी धर्मातल्या छत्रपती हा शब्द नाही, तर छत्रपती हा शब्द सुद्धा बौद्ध धर्मी आहे. छत्रपती ही संकल्पना बौद्ध धर्मी आहे. मला सांगा, आपण वैदिक धर्माचे म्हणजे ब्राह्मणी धर्माचा आदर्श असणारा राम, प्रभू राम म्हणतात, रामाला आपण छत्रपती राम म्हणतो का? अजिबात नाही. रामाला छत्रपती राम असं कधी म्हणतो का? नाही. कारण तो वैदिक राजा आहे, तो ब्राह्मणी धर्माचा राजा आहे, तो बहुजनाचा राजा नाही, परंतु बहुजनाचा राजा असणारे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आपण छत्रपती म्हणतो, शाक्तवीर संभाजी राजांना आपण छत्रपती म्हणतो, पण रामाला आपण छत्रपती म्हणत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाक्तवीर संभाजी महाराज हे बहुजनाचे राजे होते, हे बौद्ध धम्मी राजे होते. आणि वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमधून बुद्धभूषण लिहिणारे आपण कौतुक करतो. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, पण वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमधून बुद्धभूषण हे ग्रंथ लिहिणारा जगातला पहिला युवराज असेल, हा लेखक साहित्य असेल. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की शाक्यवीर, धर्मवीर नव्हे, शाक्यवीर बौद्ध राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती संभाजी महाराजांना जर जास्त दिवस आयुष्य लाभलं असतं, तर त्याच काळात आमचा थोरला भाव असणारा मराठा समाजाबरोबरच, मराठा बांधवाबरोबरच सारा महाराष्ट्र बौद्धमय झाला असता. कदाचित हे पुढं होऊ नये म्हणून कितीतरी आयुष्य लाभलं सर बौद्ध धम्मावरती भाष्य आणि ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलं असतं. आपलं रायतेचं राज्य बौद्ध धम्मी केलं असतं आणि मग बौद्ध धम्मी केला असता, आणि त्याच वेळा सारा महाराष्ट्र हा बौद्धमय झाला असता. आणि प्रबुद्ध भारताचं नेतृत्व आज प्रबुद्ध महाराष्ट्रानं केलं असतं. खरं तर आदर्श राज्य संकल्पना, छत्रपतीचा अर्थ, छत्रपती भगवान बुद्ध सिंहणी दूतामध्ये म्हणतात, आदर्श राज्याला सुद्धा धम्मराज्य छत्रपती म्हणतात किंवा चक्रवर्ती म्हणतात. छत्र आणि चक्र म्हणजे धम्मचक्र वय, म्हणजे धम्मचक्र गतिमान करणारा, त्याचं निरंतर करणारा राजा, बौद्ध राजा म्हणजे छत्रपती वय. काय? धम्मचक्र, बौद्ध धम्माचं चक्र गतिमान करणारं, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये धम्माचं राज्य निर्माण करणारा बौद्ध राजा म्हणजे छत्रपती. या अर्थानं शाक्तवीर संभाजी राजे खऱ्या अर्थानं शाक्यवीर होते, तर धर्मवीर नव्हते, तर छत्रपती होते, ते बौद्ध राजे होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं आपण वारस असणारा बहुजन समाज, वारस असणारा मराठा बांधव यांना याची जर अभिमान असेल, तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या हिंदू धर्म अर्थात ब्राह्मणी धर्म, वैदिक धर्माचे गुलाम मराठा समाज आज कसा, संभाजी महाराजांना छळ करणारा, मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांची हत्या करणाराच भाग पाडणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक शूद्र समजून राज्याभिषेक नाकारणारी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा, हिंदू धर्म व्यवस्थेचा, वैदिक धर्म व्यवस्थेचा मराठा समाज गुलाम कसा, हा प्रश्नचिन्ह पडतोय. आणि खऱ्या अर्थानं, म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण शक्तिवीर संभाजी राजांचे खरेच मावळे असो, तर मराठा बांधवांनो,
शिवधर्माच्या वाटेवरून बौद्ध धर्माच्या दिशेनं जाऊया, तरच खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं अभिवादन होईल. त्या दिशेनं आपण बनूया. म्हणूनच मराठा बांधवांनो, चला आपल्या बुद्धाच्या घरी. कारण छत्रपती संभाजी महाराज हे बौद्ध धम्मी होते, हे शाक्यपंथी होते, हे शाक्तवीर होते. याचा विचार करा आणि या विचारानं संभाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रात साजरा झाला पाहिजे. पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या या शाक्यपंथी राज्याभिषेकाच्या दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा करतो.